Hello students, let's study 11th chapter of science, human body and organ system. Human body, मानवी शरीर. ऑर्गन सिस्टीम, ऑर्गन म्हणजे अवयव किंवा इंद्रिय. तर इंद्रिय संस्था किंवा अवयव संस्था असं आपण मराठीमध्ये म्हणतो. तर आता ऑर्गन सिस्टीम म्हणजे काय? तर एखादं विशिष्ट काम शरीरामधलं हे बरेच ऑर्गन मिळून करतात, याला ऑर्गन सिस्टीम म्हटलं जातं. आपल्या शरीरामध्ये अशा बऱ्याच ऑर्गन सिस्टीम आहेत. ह्या सर्व सिस्टीम्स एकत्रितपणे काम करतात, त्याला आपण लाईफ प्रोसेस असं म्हणतो. आता जरा डिटेल आपण प्रकरणामध्ये पाहू. इथे पहिलाच प्रश्न केलेला आहे. कॅन यू रिकॉल फ्रॉम व्हॉट ऑर्गन्स अँड ऑर्गन सिस्टीम्स आर मेड अप ऑफ? फ्रॉम व्हॉट ऑर्गन्स अँड ऑर्गन सिस्टीम्स आर मेड अप ऑफ म्हणजे ऑर्गन्स हे कशापासून बनलेले आहेत म्हणतात आणि ऑर्गन सिस्टीम्स ह्या कशापासून बनलेल्या आहेत. तर आपल्याला माहिती आहे ऑर्गन्स हे टिश्यूपासून बनलेले असतात. ऑर्गन्स आर मेड फ्रॉम टिश्यूज. आणि ऑर्गन सिस्टीम कशापासून बनलेल्या असतात? तर ऑर्गन सिस्टीम्स ह्या ऑर्गनपासून बनलेल्या असतात. आलं की नाही लक्षात? पहा, आपल्या शरीरामध्ये बरेच सेल्स आहेत. ह्या सेल्स एकत्रितपणे जेव्हा काम करतात त्याला आपण टिश्यू म्हणतो. बरेच टिश्यू एकत्रितपणे काम करतात त्याला आपण ऑर्गन म्हणतो. बरेच ऑर्गन एकत्रितपणे काम करतात त्याला आपण ऑर्गन सिस्टीम म्हणतो. आणि ह्या सर्व ऑर्गन सिस्टीम एकत्रितपणे काम करतात, त्यापासून अगदी आपलं पूर्ण ह्युमन बॉडी बनलेली असते. पुढे पहा काय प्रश्न केलेले आहेत. व्हिच ऑर्गन सिस्टीम्स आर प्रेझेंट इन ह्युमन बॉडी? आपल्या शरीरामध्ये कोणकोणत्या अशा ऑर्गन सिस्टीम्स आहेत? तर आपल्या शरीरामध्ये रेस्पिरेटरी सिस्टीम, सर्क्युलेटरी सिस्टीम, स्केलेटल सिस्टीम, एक्सक्रीटरी सिस्टीम, रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम, अशा नर्वस सिस्टीम, अशा बऱ्याच संस्था, बऱ्याच सिस्टीम्स शरीरामध्ये आहेत. ठीक आहे. पुढे पहा काय म्हटलेलं आहे. इन द लास्ट इयर we have studied some characters of the living organisms. All the vital processes which are essential properties of living things are collectively called as life process. मी तुम्हाला तेच आधी सांगितलं की आपल्या शरीरामध्ये अशा बऱ्याच ऑर्गन सिस्टीम एकत्रितपणे काम करतात आणि ह्या सर्व ऑर्गन सिस्टीम्स एकत्रितपणे जेव्हा काम करतात त्यांच्या कलेक्टिव्ह कामाला म्हटलं जातं लाईफ प्रोसेस. पुढे पहा काय म्हटलेलं आहे. इथे सुद्धा म्हटलेलं आहे. कॅन यू टेल? तुम्ही सांगू शकता का? व्हिच प्रोसेसेस ऑकर इन अवर बॉडी ड्युरिंग साऊंड स्लीप? ज्यावेळी आपण झोपतो त्यावेळी, अगदी गाढ झोपेमध्ये असतो त्यावेळी आपल्या शरीरातल्या कुठल्या कामं चालू असतात? व्हिच प्रोसेसेस, कुठल्या प्रक्रिया आपल्या शरीरामध्ये चालू असतात? तर आपल्याला सर्वांना माहीत असणारी एक प्रक्रिया म्हणजे जरी आपण झोपतो तरी आपली श्वसनाची क्रिया चालू असते. श्वास घेणं, श्वास सोडणं. ठीक आहे, म्हणजे आपली श्वसनाची प्रक्रिया सुरू असते, ज्याला आपण रेस्पिरेटरी सिस्टीम जी आहे ती आपल्या शरीरामधली काम करते. मग कुठली प्रोसेस झाली ती? तर रेस्पिरेशनची प्रोसेस झाली. तर आपल्या शरीरामध्ये रेस्पिरेशन चालू राहतं. त्याचप्रमाणे जरी आपण झोपलो असलो तरी ब्लड सर्क्युलेशन आपल्या शरीरामध्ये चालू राहतं. ठीक आहे, म्हणजे ह्या दोन प्रक्रिया प्रामुख्याने आपल्या शरीरामधले चालू राहतात की रेस्पिरेशन अँड सर्क्युलेशन. ह्या दोन प्रक्रिया आपण गाढ झोपेमध्ये जरी असलो तरी चालू असतात. विच लाईफ प्रोसेसेस ऑकर कंटिन्युअसली इन अवर बॉडी? कोणत्या प्रोसेस आपल्या शरीरामध्ये तशाही चालू राहतात? तर इथे सुद्धा आपण म्हणू की रेस्पिरेशन चालू राहतं, सर्क्युलेशन जे आहेत ब्लड सर्क्युलेशन ते चालू राहतं,
नर्वस सिस्टीम जे आहेत आपल्या शरीरामधले, ती चेतासंस्था जी आहेत ती चालू राहते. म्हणजे जर आपल्याला कोणी चिमटा काढला, आपल्या शरीराला जर काही टच झालं तर ते आपल्याला पटकन जाणवतं. ही सिस्टीम आपल्या शरीरामधली चालू राहते. ठीक आहे. तर त्याचप्रमाणे डायजेशन आपलं चालू राहतं. डायजेस्टिव्ह सिस्टीम शरीरामध्ये, आपण अन्न जरी 10-15 मिनटामध्ये जेवतो तरी त्याचं डायजेशन हे कंटिन्युअस आपल्या शरीरामध्ये चालू राहतं. ठीक आहे. तर अशा काही लाईफ प्रोसेसेस ह्या कंटिन्युअस शरीरामध्ये चालू असतात. डिफरंट ऑर्गन्स इन अवर बॉडी आर वर्किंग इन ग्रुप सो ॲज टू स्मूथली कॅरी आउट व्हेरियस लाईफ प्रोसेसेस. ठीक आहे. म्हणजे रेस्पिरेटरी सिस्टीम हे रेस्पिरेशनचं काम करतं, सर्क्युलेटरी सिस्टीम हे सर्क्युलेशनचं काम करतं रक्ताचं, डायजेस्टिव्ह सिस्टीम हे कंटिन्युअस डायजेशनचं काम करतं, एक्सक्रिटरी सिस्टीम हे एक्सक्रिशनचं काम करतं. ठीक आहे. अशा प्रोसेसेस आपल्या शरीरामध्ये चालू राहतात. दीज लाईफ प्रोसेसेस टेक प्लेस इन व्हेरियस स्टेप्स. वेगवेगळ्या स्टेप्समध्ये ह्या काम करतात. स्पेसिफिक ऑर्गन्स कॅरी आउट द स्पेसिफिक स्टेप्स. ग्रुप ऑफ ऑर्गन्स वर्किंग टुगेदर टू परफॉर्म द स्पेसिफिक फंक्शन इज कॉल्ड ॲज ऑर्गन सिस्टीम्स. ह्या ज्या सगळ्या लाईफ प्रोसेसेस विशिष्ट काम करतात त्याला आपण ऑर्गन सिस्टीम म्हणतो. व्हेरियस ऑर्गन सिस्टीम्स लाईक डायजेस्टिव्ह, रेस्पिरेटरी, सर्क्युलेटरी, नर्वस, एक्सक्रिटरी, रिप्रोडक्टिव्ह, स्केलेटल, मस्क्युलर एक्सेट्रा आर फंक्शनिंग इन अवर बॉडी. हे सगळे जे आहेत ह्या वेगवेगळ्या सिस्टीम्स आहेत आणि याचं काम आपल्या शरीरामध्ये चालू राहतं. आता डायजेस्टिव्ह सिस्टीम म्हणजे पचन संस्था, रेस्पिरेटरी सिस्टीम म्हणजे श्वसन संस्था, सर्क्युलेटरी सिस्टीम म्हणजे रक्ताभिसरण संस्था, म्हणजे आपल्या शरीरामध्ये रक्त हे सातत्यानं फिरत राहतं, सर्क्युलेट होत राहतं. नर्वस सिस्टीम म्हणजे चेतासंस्था, म्हणजे आपल्याला जाणवतं. ठीक आहे. म्हणजे कोणी आपल्याला टच झालं किंवा आपल्या हातावरती काही पडलं, शरीरावरती जर काही पडलं तर ते आपल्याला जाणवतं, त्याचे सेन्सेशन आपल्याला जाणवतात. काही जर आवाज आला तर तो आपल्याला, काही आवाज झाला तर तो आपल्याला कानानं जाणवतो. ठीक आहे. तर ही झाली नर्वस सिस्टीम. रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम, ज्याला आपण रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम म्हणजे प्रजनन संस्था. स्केलेटल सिस्टीम म्हणजे ज्याला आपण स्केलेटन म्हणजे आपल्या शरीरामधले अस्थि संस्था आपण मराठीमध्ये म्हणू, जे हाडं वगैरे आपल्या शरीरामधले आहेत, जे आपल्या शरीराला आधार देतात. ठीक आहे. ज्यामुळं आपल्या शरीराचा संपूर्ण भाग हा व्यवस्थितही असतो आणि त्याला आधारही मिळतो. अशी म्हणजे हाडांमुळं जी एक सिस्टीम तयार होते त्याला आपण स्केलेटल सिस्टीम म्हणतो. आपल्या शरीराची जी मुवमेंट होते ती मसलमुळे होते. हात हलवणे, पाय हलवणे, ठीक आहे, उठणे, बसणे, ह्या ज्या सगळं जे आपल्या शरीरामध्ये होतं ते मसल्समुळं होतं. म्हणून ज्याला आपण स्नायू संस्था मराठीमध्ये म्हणतो. अशा ह्या सगळ्या संस्थांची मराठीमधली नावं मी तुम्हाला सांगितली आहे. तर ह्या ज्या वेगवेगळ्या ऑर्गन सिस्टीम्स आहेत त्यापैकी आपल्याला 2 ऑर्गन सिस्टीम्स यावर्षी शिकायचे आहेत. पहिल्या व्हिडिओमध्ये म्हणजे या व्हिडिओमध्ये आपण त्यामधली रेस्पिरेटरी सिस्टीम अभ्यासणार आहोत. ठीक आहे, श्वसन संस्था. पुढे आपण ब्लड सर्क्युलेटरी सिस्टीम जी आहेत, रक्ताभिसरण संस्था, ती अभ्यासणार आहोत. आणि नंतर आपण ब्लड संदर्भातले डिटेल्स घेणार आहोत. ठीक आहे. इथे पुन्हा प्रश्न केलेला आहे. कॅन यू रिकॉल व्हिच डिफरंट ऑर्गन परफॉर्म द फंक्शनिंग ऑफ ब्रीदिंग इन बॉडी ऑफ ॲनिमल. म्हणजे प्राण्याच्या शरीरामध्ये ब्रीदिंग म्हणजे श्वास घेण्याचं सोडण्याचं जे काय काम आहेत, हे जे काम आहेत तर ते आपल्या शरीरामध्ये कोणकोणत्या ऑर्गनमुळं होतं. तर आपल्याला अगदी ढोबळमानानं माहिती आहेत की नाकाद्वारे आपण श्वास घेतो आणि नाकाद्वारेच सोडतो. बरोबर आहेत की नाही. तर फक्त ते नाकापुरती मर्यादित नाही आहे ती सिस्टीम. त्यामध्ये बरेच ऑर्गन्स आहेत जे
हे सगळं काम करत असतात. एनर्जी इज एसेन्शियल टू ऑपरेट ऑल द लाईफ प्रोसेसेस इन ह्युमन बॉडी. लक्षात घ्या, माणसाच्या शरीरामध्ये कुठल्याही ज्या प्रक्रिया होतात, ज्या लाईफ प्रोसेसेस होतात, जीवन प्रक्रिया आपल्या शरीरामध्ये ज्या चालू असतात, त्यासाठी एनर्जीची गरज असते, ऊर्जेची गरज असते. एनर्जी प्रोडक्शन ऑकर विदिन सेल. जे आपल्या शरीरामध्ये सेल्स आहेत, वेगवेगळे सेल्स आहेत. आपण मागच्या प्रकरणामध्ये सेल संदर्भातला अभ्यास केला, ठीक आहे. तर आपल्या शरीरामध्ये जे सेल आहेत, त्या सेलमध्ये एनर्जीचं प्रोडक्शन सुरू राहते, तिथे एनर्जी प्रोड्यूस होते. आपण सेलमध्ये सेल ऑर्गॅनेल शिकलो, त्यामध्ये मायटोकॉन्ड्रिया हा सेल ऑर्गॅनेल आपण अभ्यासला आहे. आणि या सेल ऑर्गॅनेलला आपण पॉवर हाऊस ऑफ द सेल असं सुद्धा म्हटलं होतं. म्हणजे एनर्जी प्रोड्युसिंग ऑर्गॅनेल ऑफ द सेल असं सुद्धा आपण त्याला म्हणू शकतो. तर प्रत्येक सेलमध्ये मायटोकॉन्ड्रिया असतात. ॲनिमल सेलमध्ये ते जास्त असतात, प्लांट सेलमध्ये थोडे कमी असतात मायटोकॉन्ड्रिया. तर त्या सेलमध्ये एनर्जी प्रोड्यूस होण्याचं काम सातत्यानं चालू असतं. तिथे जी एनर्जी प्रोड्यूस होते ती ज्या मॉलिक्यूलमध्ये प्रोड्यूस होते तिला आपण ATP म्हणत असतो, ॲडिनोसिन ट्रायफॉस्फेट. हे आपण आधीच्या प्रकरणामध्ये अभ्यासलं आहेत, ठीक आहे. तर ही जी एनर्जी प्रोडक्शनची प्रक्रिया आहे ती प्रत्येक सेलमध्ये चालू असते, ती मायटोकॉन्ड्रियामध्ये सुरू असते आणि ATP मॉलिक्यूल तयार होत असतात. सेल्स नीड द सप्लाय ऑफ सोल्युबल न्यूट्रिएंट्स अँड ऑक्सिजन फॉर धिस प्रोसेस. आणि हे एनर्जी प्रोड्यूस जी प्रत्येक सेलमध्ये मायटोकॉन्ड्रियामध्ये चालू असते, त्यासाठी काही सोल्युबल न्यूट्रिएंट्स लागत असतात आणि ऑक्सिजनची सुद्धा गरज असते. तर प्रत्येक सेलपर्यंत ऑक्सिजन मॉलिक्युल्स आणि काही सोल्युबल न्यूट्रिएंट्स. आता न्यूट्रिएंट्स कोणते? तर कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स, फॅट्स, हे काय झाले? न्यूट्रिएंट्स झाले. तर हे सोल्युबल न्यूट्रिएंट्स आणि ऑक्सिजन मॉलिक्यूल हे सातत्यानं सेलपर्यंत पोहोचवण्याचं काम काही सिस्टीम आपल्या शरीरामध्ये करत असतात. त्या सिस्टीम म्हणजे धिस सप्लाय टेक्स प्लेस विथ द हेल्प ऑफ रेस्पिरेटरी अँड सर्क्युलेटरी सिस्टीम. तर प्रत्येक सेलपर्यंत हे न्यूट्रिएंट्स आणि ऑक्सिजन पुरवण्याचं काम रेस्पिरेटरी आणि सर्क्युलेटरी सिस्टीम आपल्या शरीरामध्ये सातत्यानं करत असते. तर आपण या व्हिडिओमध्ये रेस्पिरेटरी सिस्टीम आणि पुढल्या व्हिडिओमध्ये सर्क्युलेटरी सिस्टीम अभ्यासू. रेस्पिरेशन इज कॅरीड आउट थ्रू द फॉलोइंग 3 स्टेप्स. आता हे जे श्वसन आहेत, रेस्पिरेशन आहेत, हे 3 स्टेपमध्ये होतं. 3 कोणत्या स्टेप आहे? पहिली आहेत एक्सटर्नल रेस्पिरेशन, दुसरं आहेत इंटरनल रेस्पिरेशन आणि तिसरं आहेत सेल्युलर रेस्पिरेशन, ठीक आहे. सुरुवातीला पाहू आपण एक्सटर्नल रेस्पिरेशन. आता हे रेस्पिरेशन पाहण्याच्या आधी आपण जरा फिगर पाहू, ज्यावरून तुम्हाला चांगल्या पद्धतीने समजेल. हे पहा, रेस्पिरेटरी सिस्टीममध्ये कोणकोणते ऑर्गन्स असतात ते पाहू आपण. पहिलं आहे नेसल कॅव्हिटी, म्हणजे इथे तुम्हाला दिसत आहे नेसल कॅव्हिटी, इथे लिहिलेलं आहे नेसल कॅव्हिटी. म्हणजे इथे नोज आहेत, नोज, आणि या नोजद्वारे आपण काय घेत असतो? एअर आत घेत असतो, ठीक आहे. मग सुरुवातीला ही नेसल कॅव्हिटी, नेसल कॅव्हिटीनंतर फॅरिंग्स आणि लॅरिंग्स, ज्याला आपण एकत्रितपणे घसा म्हणतो, ठीक आहे. त्यानंतर ट्रकिया, ज्याला आपण वाइंड पाईप म्हणतो, हा तो, ठीक आहे. आणि नंतर हा वाइंड पाईप 2 भागामध्ये विभागतो. एक राईट लंगमध्ये जाते आणि एक लेफ्ट लंगमध्ये जाते. तर तो जो वाइंड पाईप आहे, जे ट्रकिया आहेत, हा 2 भागामध्ये विभागतो. त्याला
त्याला आपण ब्रॉन्काय म्हणतो. ठीक आहे, इथे ब्रॉन्काय हे लिहिलेलं नाही आहेत, याला ब्रॉन्काय म्हटलं जातं, ज्याला मी सर्कल केलेले आहेत, हे ब्रॉन्काय आहेत. एक ब्रॉन्काय लेफ्ट लंगमध्ये जातो, हा राईट लंग आहेत, आणि एक जातो लेफ्ट लंगमध्ये. ठीक आहे, आणि मग हा जो ब्रॉन्काय आहेत, ह्या ब्रॉन्कायच्या ब्रँचेस आतमध्ये असतात. त्या प्रत्येक ब्रांचला ब्रॉन्क्युओल्स म्हटलं जातं. इकडे सुद्धा हा ब्रॉन्काय आहेत आणि ब्रॉन्कायचे मग ब्रांचेस आहेत. जसं झाडाचं खोड असताना खोडाला वेगवेगळ्या फांद्या असतात, हां, अगदी असंच ट्रकिया हे मेन आहेत. ट्रकियाचे 2 पार्ट होतात, त्याला ब्रॉन्काय म्हटलं जातं, आणि ब्रॉन्कायच्या मग वेगवेगळे ब्रांचेस असतात, त्याला ब्रॉन्क्युओल्स म्हटलं जातं. ठीक आहे, आणि ह्या ब्रॉन्क्युओल्स जे आहेत, समजा हे वेगवेगळे ब्रॉन्क्युओल्स आहेत. हां, आपण थोडं मोठं करू म्हणजे यावर आपल्याला व्यवस्थित दिसेल. हा जो आहे हा एक ब्रॉन्काय आहेत, हा दुसरा ब्रॉन्काय आहेत, आणि हा ब्रॉन्कायच्या इथे तुम्हाला ब्रांच दिसत आहेत. ठीक आहे, याला ब्रॉन्क्युओल्स म्हटलं जातं. आणि या ब्रॉन्क्युओल्सच्या अगदी टोकावरती, ब्रॉन्क्युओल्सच्या टोकावरती असा फुगीर असा भाग असतो, त्याला अल्व्हिओलाय म्हटलं जातं. आणि ह्या खऱ्या अर्थाने या अल्व्हिओलाय मधून रक्तामध्ये ऑक्सिजन जातो, आणि रक्तामधला कार्बन डायऑक्साईड त्या अल्व्हिओलायमध्ये कार्बन डायऑक्साईड जमा होतो. ठीक आहे, आणि नंतर तो बाहेर येतो. या पद्धतीने हे तर आपल्याला माहीत आहेत, हे लंग्स आहेत. ठीक आहे, लंग्समध्ये एक ब्रॉन्काय जाते, ब्रॉन्कायचे ब्रॉन्क्युओलस हे ब्रांचेस होतात, आणि प्रत्येक ब्रॉन्क्युओलसच्या टोकावरती फुगीर भाग असतो, हां, तिथे त्याला अल्व्हिओलाय म्हटलं जातं. ठीक आहे, आणि हा जो खाली आपल्याला भाग दिसतो इथे, याला डायफ्रम म्हटलं जातं. डायफ्रम म्हणजे ज्या डायफ्रमच्या आधारावर लंग्स कॉन्ट्रॅक्ट किंवा एक्सपांड होतात, आणि त्याच्या आधारावर आपल्या शरीरामध्ये सातत्यानं श्वसनाची क्रियाही चालू असते. ठीक आहे, तर इथे आपण एकंदरीतच फिगर पाहिली. आता जर आपण थेरॉटिकल पार्ट पाहू. रेस्पिरेशनचे पार्ट मी 3 सांगितलेले आहे तुम्हाला: एक्सटर्नल रेस्पिरेशन, इंटरनल रेस्पिरेशन अँड सेल्युलर रेस्पिरेशन. तर एक्सटर्नल रेस्पिरेशन त्याचे सुद्धा 2 भाग आहेत एक्सटर्नल रेस्पिरेशनचे. इन्स्पिरेशन, त्यालाच इन्हेलेशन सुद्धा म्हटलं जातं, आणि एक आहे एक्सपिरेशन, ज्याला एक्झेलेशन सुद्धा म्हटलं जातं. आता इन्स्पिरेशन म्हणजे काय, अगदी सांगायचं झालं तर नाकावाटे जो आपण श्वास, नाकावाटे जी हवा आत घेतो त्याला इन्हेलेशन म्हटलं जातं, आणि आतली लंग्समधून हवा आपण नाकातून बाहेर सोडतो ज्याला आपण एक्झिलेशन म्हणतो. ठीक आहे, पहा काय म्हटलेलं आहे: एअर इज टेकन इन थ्रू नोज अँड सेंट टुवर्ड्स द लंग्स थ्रू ट्रकिया. ट्रकिया तर तुम्हाला माहीत आहे, ज्याला वाईन पाईप म्हणतो, याला इन्हेलेशन म्हटलं जातं. एक्सपिरेशन, ज्याला आपण एक्झिलेशन सुद्धा म्हणतो, ते काय आहे तर ऑक्सिजन फ्रॉम द इन्स्पायर्ड एअर गोज इन टू ब्लड. लक्षात घ्या, हे आत घेतलेली हवा जी आहे त्यामधला ऑक्सिजन त्या अल्व्हिओलायमधून ब्लडमध्ये जातो. ठीक आहे, आणि ब्लड कॅरीज द कार्बन डायऑक्साईड फ्रॉम व्हेरियस पार्ट्स ऑफ द बॉडी टुवर्ड्स द लंग्स. आणि त्या ब्लडमधला कार्बन डायऑक्साईड हा त्या अल्व्हिओलायमध्ये येतो, अल्व्हिओलायमधून तो ब्रॉन्क्युओल्समध्ये येतो, ब्रॉन्क्युओल्समधून ब्रॉन्कायमध्ये येतो, ब्रॉन्कायमधून ट्रकियामध्ये येतो, आणि ट्रकियामधून नेसल कॅव्हिटीमधून तो बाहेर येतो. ठीक आहे, तर आतली जी कार्बन डायऑक्साईड युक्त जी हवा आहे ती बाहेर येते, त्यालाच आपण काय म्हणू, धिस एअर इज गिवन आउट बाय एक्झेलेशन. बोथ ऑफ दिस प्रोसेस
ऑकर्स विथ द हेल्प ऑफ लंग्स आर कलेक्टिव्हली कॉल्ड ॲज एक्सटर्नल रेस्पिरेशन. यालाच एक्सटर्नल रेस्पिरेशन म्हटलं जातं. नाकावाटे एअर आत घेणे आणि लंग्समधून एअर ही बाहेर टाकणे, ही जी प्रक्रिया सातत्यानं चालू राहते याला एक्सटर्नल रेस्पिरेशन म्हटलं जातं. ठीक आहे. पुढे पाहू आपण इंटरनल रेस्पिरेशन. आता इंटरनल रेस्पिरेशन काय आहे? एक्सचेंज ऑफ द गॅसेस बिटवीन सेल्स अँड टिश्यू फ्लुइड इज कॉल्ड द इंटरनल रेस्पिरेशन. ऑक्सिजन मूव्स फ्रॉम द ब्लड into tissue fluid and carbon dioxide moves from tissue fluid into blood. म्हणजे इथे आपल्या एक गोष्ट लक्षात येईल, इंटरनल रेस्पिरेशन म्हणजे काय, तर एक्सचेंज ऑफ द गॅसेस. आता कोणते गॅसेस एक्सचेंज होतात? ऑक्सिजन आत जातो, कार्बन डायऑक्साईड बाहेर येतो. ठीक आहे, त्याला एक्सचेंज ऑफ गॅसेस म्हटलं आहे. एक्सचेंज ऑफ गॅसेस बिटवीन सेल अँड टिश्यू फ्लुइड इज कॉल्ड इंटरनल रेस्पिरेशन. लक्षात घ्या, लंग्समधून ऑक्सिजन हा ब्लडमध्ये जातो, ब्लड सर्क्युलेट होतं शरीरामध्ये आणि ते ब्लड मग शरीराच्या प्रत्येक सेलपर्यंत ऑक्सिजन पोचवतो. हा ऑक्सिजन मग सेल आपल्या आत घेतो आणि तो सेल कार्बन डायऑक्साईड बाहेर सोडतो आणि सोडलेला हा कार्बन डायऑक्साईड पुन्हा ब्लड घेऊन लंग्सपर्यंत येतं. ह्या प्रक्रियेला इंटरनल रेस्पिरेशन म्हटलं जातं. पुढे पाहू आपण सेल्युलर रेस्पिरेशन. आता सेलमध्ये काय होतं म्हणजे पहा, पहिल्यांदा आपण काय पाहिलं, नाकातून लंग्सपर्यंत, फुफ्फुसापर्यंत जो ऑक्सिजन जातो आणि फुफ्फुसापासून नाकापर्यंत किंवा नाकावाटे जो बाहेर येतो कार्बन डायऑक्साईड, याला आपण एक्सटर्नल रेस्पिरेशन म्हटलं. इंटरनल रेस्पिरेशन कशाला म्हटलं जातं, तर हा जो घेतलेला ब्लडने घेतलेला ऑक्सिजन जो आहे तो सेलपर्यंत पोचवणे आणि सेलमधून कार्बन डायऑक्साईड घेऊन तो लंग्सपर्यंत पोचवण्याचं काम ज्या प्रक्रियेमध्ये होतं त्याला इंटरनल रेस्पिरेशन म्हटलं जातं. 2. आता सेल्युलर रेस्पिरेशन म्हणजे काय, तर सेलमध्ये जी सगळी प्रक्रिया चालते, सेलमधल्या मायटोकॉन्ड्रियामध्ये आपल्याला माहिती आहे. ठीक आहे, डिझॉल्व्ड न्यूट्रिएंट्स लाईक ग्लुकोज आर स्लोली बर्न्ड, ऑक्सिडाइज्ड. बर्न्ट होणे म्हणजे ऑक्सिडाइज होणे, ऑक्सिडाइज होणे म्हणजे ब्रेकडाऊन होणे. जे आपण आपल्या शरीरामध्ये जेवतो, जेवण असताना त्यामध्ये ग्लुकोज असतं, कार्बोहायड्रेट्स असतो. मग हा जो कार्बोहायड्रेट्स आहेत त्या म्हणजे ग्लुकोज जो आहेत, ह्या ग्लुकोज मॉलिक्यूलला ब्रेकडाऊन करावं लागतं, म्हणजे त्याला ऑक्सिडाइज करावं लागतं विथ द हेल्प ऑफ ऑक्सिजन. ऑक्सिजनच्या सहाय्यानं ब्रेकडाऊन होतं ते. आणि ज्यावेळेस ऑक्सिजनच्या सहाय्यानं तो ग्लुकोज मॉलिक्यूल ब्रेक होतो त्यावेळेस तो काय रिलीज करतो, इट रिलीज्ड इन द फॉर्म ऑफ ATP. ATP म्हणजे माहिती आहेत आपल्याला, हा एनर्जी रिच कंपाऊंड आहे. एनर्जी रिच असा कंपाऊंड आहे ज्यामध्ये भरपूर एनर्जी असते आणि त्याला आपण ATP म्हणतो. याचा लॉंग फॉर्म मागच्याच प्रकरणामध्ये शिकलेला होता आपण, ज्याला आपण ॲडिनोसिन ट्रायफॉस्फेट म्हणतो. ठीक आहे, तर हा ग्लुकोजचा मॉलिक्यूल ऑक्सिजनने ब्रेक केल्याबरोबर त्यामधून ATP मॉलिक्यूल बाहेर येत, म्हणजे ATP मॉलिक्यूल हा तयार होतो आणि तोच खऱ्या अर्थानं एनर्जी सेलला पुरवत असतो. आणि त्या फक्त ATP बाहेर येत नाही किंवा फक्त ATP तयार होत नाही, तर त्यासोबत वेस्ट मटेरियल लाईक CO2, कार्बन डायऑक्साईडसुद्धा तयार होतं आणि वॉटर व्हेपरसुद्धा तयार होतात, आर प्रोड्यूस ड्युरिंग दिस प्रोसेस. सेल्युलर रेस्पिरेशन कॅन बी समराइज्ड ॲज फॉलो. हे सेल्युलर रेस्पिरेशन सेलमध्ये कसं चालतं हे आपल्याला खाली दिलेली जी ही रिॲक्शन आहेत यावरून आपल्याला चांगल्या पद्धतीनं समजतं. ही रिॲक्शन पहा, C6H12O6 म्हणजे काय झालं, ग्लुकोज. त्याची ऑक्सिजन सोबत रिॲक्शन होते, म्हणजे हा ऑक्सिजन ह्या ग्लुकोजला ब्रेकडाऊन करतो. ठीक आहे, त्यापासून काय काय बाहेर निघतं, तर 6CO2 म्हणजे कार्बन डायऑक्साईडचे 6 मॉलिक्यूल तयार होतात. 6H2O वॉटर व्हेपर्स जे आहेत त्याचे 6 मॉलिक्यूल तयार होतात
आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ही एनर्जी तयार होते, म्हणजे जी 38 ATP मॉलिक्यूल तयार होतात. म्हणजे एक ग्लुकोजचा हा अख्खा जो आहे हा ग्लुकोजचा मॉलिक्यूल आहे, एकच C6H12O6. म्हणजे एक ग्लुकोजच्या मॉलिक्यूलला ब्रेक करण्यासाठी ऑक्सिजनचे 6 मॉलिक्यूल लागतात. मग त्यापासून तयार काय होतं तर कार्बन डायऑक्साईडचे 6 मॉलिक्यूल तयार होतात, पाण्याचे 6 मॉलिक्यूल तयार होतात आणि 38 ATP मॉलिक्यूल तयार होतात, जे एनर्जीने रिच असतात, एनर्जीने श्रीमंत असतात. असे 38 ATP मॉलिक्यूल्स तयार होतात, जे एनर्जी सेलला देत असतात. तर हे एनर्जी हे अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. आणि हे कार्बन डायऑक्साईड तयार होणे आणि हा वॉटर व्हेपर्स तयार होणे हे वेस्ट मटेरियल झालं. म्हणून ज्यावेळेस आपल्या नाकातून जो श्वास बाहेर येतो त्यामधून कार्बन डायऑक्साईड बाहेर येतो आणि थोडा ओलसर असा भाग आपल्याला आतून बाहेर आल्यासारखा वाटतो, ते वॉटर व्हेपर्स असतात. ठीक आहेत ना. तर ही जी प्रक्रिया चालते ही एका सेलमध्ये चालते, लक्षात घ्या, ज्याला सेल्युलर रेस्पिरेशन म्हटलं जातं. ठीक आहे. त्यानंतर तीनही पार्ट आपण पाहिले. त्यानंतर इथे पहा काय म्हटलेलं आहे, इथे वरती म्हटलेलं आहे यूज युअर ब्रेन पॉवर. तर हे जसं एका ह्युमन बॉडीमध्ये चालतं हे आपण पाहिलं, तसंच हाऊ डू द ऑर्गॅनिझम्स लाईक अमिबा, अर्थवॉर्म, कॉकरोच, प्लांट्स, व्हेरियस ॲक्वेटिक ॲनिमल्स, बर्ड्स रेस्पायर. तर हे सुद्धा बर्ड्स आहेत, ॲनिमल्स आहेत, ॲक्वेटिक ॲनिमल्स आहेत, प्लांट्स आहेत, हे कशा पद्धतीनं रेस्पिरेशन करत असतील तर यांच्यामध्ये सुद्धा त्या त्या डेव्हलपमेंटनुसार रेस्पिरेशन हे चालू असतं. त्यानंतर इथे पहा काय म्हटलं आहे, थिंक अबाउट इट. अलॉंग विथ द हीट, साऊंड अँड लाईट आर ऑल्सो प्रोड्यूस ड्युरिंग द बर्निंग ऑफ फ्युएल. लक्षात घ्या, ज्यावेळेस आपण एखादं फ्युएल बर्न करतो, फ्युएल बर्न करतो म्हणजे साधं जर आपण लाकूड घेतलं, हां, लाकडाला जर आपण आग लावली किंवा बर्न केलं तर आपल्याला माहीत आहे की त्यापासून हीट मिळते. त्याचप्रमाणे त्याचा साऊंड पण येतो आणि लाईट पण निघतो. मग असंच सिमिलरली वेदर द साऊंड अँड लाईट आर प्रोड्यूस ड्युरिंग द ऑक्सिडेशन ऑफ द न्यूट्रिएंट्स इन द सेल. तर मग याच पद्धतीने जेव्हा तो ग्लुकोज मॉलिक्यूल ब्रेकडाऊन होतो, ग्लुकोज मॉलिक्यूल जो सेलमध्ये बर्न होतो, आपण आता पाहिलं, हा जो ग्लुकोज मॉलिक्यूल आहे हा बर्न होत असताना हीट तयार होते, म्हणजे ते ATP मॉलिक्यूल तयार होतात, बरोबर आहे. मग त्यावेळी साऊंड आणि लाईटसुद्धा प्रोड्यूस होईल काय? मात्र त्यावेळी साऊंड किंवा लाईट प्रोड्यूस होत नाही, कारण ऑक्सिडेशनची ही सेलमध्ये चालणारी जी प्रक्रिया आहे ग्लुकोज मॉलिक्यूलला ब्रेकडाऊन करण्याची, ही अतिशय स्लो असते. आणि ज्यावेळेस आपण लाकूड पेटवतो किंवा रॉकेल, डिझेल, पेट्रोल जेव्हा हे बर्न होतं, ती अत्यंत फास्ट प्रक्रिया असते आणि त्यामुळं त्यामधून साऊंड आणि लाईटसुद्धा निघतो. मात्र जेव्हा सेलमध्ये ऑक्सिडेशन होतं त्यावेळी साऊंड किंवा लाईट प्रोड्यूस होत नाही. पुढे पहा काय प्रश्न केलेले आहेत. विच ऑर्गन्स आर प्रेझेंट इन द रेस्पिरेटरी सिस्टीम. तर रेस्पिरेटरी सिस्टीममध्ये कोणकोणते ऑर्गन्स आहेत तर आपण आताच पाहिलेलं होतं फिगरमध्ये. वन शुड नॉट टॉक व्हाईल इटिंग, व्हाय इज इट सो. म्हणजे काही खात असताना किंवा जेवण करत असताना का बोलू नये, यामागचं काय कारण आहे. तर हे आता आपल्याला पुढे जेव्हा आपण पाहू त्यावेळेस लक्षात येईल. तर कोणकोणते ऑर्गन आहेत, पहिल्या प्रश्नाचं उत्तर. तर कोणकोणते ऑर्गन असतात रेस्पिरेटरी सिस्टीममध्ये, तर नोज, नेसल कॅव्हिटी, फॅरिंग्स, लॅरिंग्स, ट्रकिया, ब्रॉन्काय, ब्रॉन्क्युल्स, अल्व्हिओलाय, लंग्स, डायफ्रम, हे एवढे ऑर्गन्स असतात जे एकत्रितपणे काम करतात आणि रेस्पिरेशन होतं. आता आपण ही अख्खी रेस्पिरेटरी जी सिस्टीम आहे तिचं स्ट्रक्चर कसं आहे ह्युमनमध्ये आणि नेमकं त्याचं काय फंक्शन आहे ते जरा पाहू. पहिलं आहे नोज. रेस्पिरेटरी सिस्टीम अँड रेस्पिरेशन बिगिन्स विथ नोज. नाकाच्या माध्यमातून
हे रेस्पिरेशनची प्रक्रिया चालू होते. एअर इज फिल्टर्ड विथ द हेल्प ऑफ हेअर अँड म्युकस प्रेझेंट इन द नोज. नाकामध्ये, आपल्या नाकामध्ये हेअर्स असतात आत, ठीक आहे, आणि म्युकससुद्धा असतो. म्युकस म्हणजे चिकट पदार्थ. ज्यावेळेस सर्दी होते तेव्हा त्याच चिकट पदार्थाला, त्याच म्युकसला आपण शेंबूड म्हणतो, ठीक आहे. मात्र आता जर तुम्ही तुमच्या नाकामध्ये बोट घातलं तर तुम्हाला हाताला केसही लागेल, हेअर्सही लागतील आणि थोडं चिकट जे लागेल पदार्थ तेही लागेल, ज्याला आपण म्युकस म्हणतो. म्हणजे नाकामध्ये हे हेअर्स आणि म्युकस का असतात तर ते आपण जे एअर आत घेत असतो, इन्हेलेशन ज्या वेळेस करतो तेव्हा ती एअर फिल्टर करण्याचं काम करतं, ठीक आहे. म्हणजे एकदम कोरडी हवा आत जात नाही, तर ती थोडी ओलसर होते त्या म्युकसमुळं आणि हेअरला जे काही धुळीचे कण वगैरे ते चिटकतात, ठीक आहे. म्हणजे फिल्टर्ड एअर ही आत जाते नोजमधून. पुढे आहेत फॅरिंग्स, ज्याला आपण घसा म्हणतो. फूड पाईप अँड वाईन पाईप. आता एक लक्षात घ्या, घसा म्हटलं की तिथे आपली जे आपण अन्न जेवतो ती फूड पाईपही आहेत, ज्या फूड पाईपला इसोफॅगस म्हटलं जातं, आणि वाईन पाईपसुद्धा आहेत पुढे, ज्याला आपण ट्रकिया म्हणतो, ठीक आहे. ओरिजिनेट इन द फॅरिंग्स. लक्षात घ्या, हे जे दोन्ही फूड पाईप आणि वाईन पाईप हे फॅरिंग्समधून, घशामधून खाली निघतात. वाईन पाईप इज प्रेझेंट इन फ्रंट ऑफ द फूड पाईप. वाईन पाईप जे आहेत ना, वाईन पाईप म्हणजे ज्यामधून आपण श्वास घेतो ती पुढे असते, आपल्या घशात ती पुढे असते, आणि अन्नाची जी नळी आहे फूड पाईप हा मागे असतो. पुढे पहा काय म्हटलंय, देअर इज अ लीड ॲट द बिगिनिंग ऑफ द वाईंड पाईप. हा जो वाईंड पाईप आहे, लक्षात घ्या, हा जो वाईंड पाईप आहे, हा वाईंड पाईप वरती एक झाकण असते, हां, एक लीड असते. लीड म्हणजे झाकण. हे जे लीड आहेत, ज्यावेळी आपण काय करतो, धिस लीड क्लोजेस द वाईंड पाईप ड्युरिंग द पासिंग ऑफ द फूड इन टू फूड पाईप अँड देअर बाय द नॉर्मली प्रिव्हेंट्स द एंट्री ऑफ द फूड पार्टिकल्स इन टू द वाईंड पाईप. लक्षात घ्या, ज्यावेळी आपण अन्न जेवतो, मॉर्सेल ऑफ द फूड असं म्हटलं जातं त्याला, म्हणजे अन्नाचा जो घास असतो हा जेव्हा गळ्यामधून जातो त्यावेळी वाईंड पाईपवरचं जे झाकण आहेत, लीड आहेत, हे बंद होते आणि जो घास आहेत, जो आपण गिळत असतो तो बरोबर फूड पाईपमध्ये जातो. मात्र आणि ज्यावेळेस हा अन्नाचा घास फूड पाईपमध्ये जात असतो त्यावेळीच वाईन पाईपवरचं जे लीड आहे ते बंद होऊन जातं. अन्यथा बाकी वेळेस, ज्यावेळेस आपण घास खात नाही त्यावेळेस मात्र, किंवा घास खात नाही किंवा पाणी पित नाही त्यावेळेस मात्र तो जो वाईन पाईपचं जे लीड आहे ते मात्र नेहमी ओपन असतं. अदरवाईज द वाईन पाईप रिमेन ओपन. हेन्स एअर पासेस थ्रू द फॅरिंग्स इन टू द वाईन पाईप. आणि अशा वेळेस एअर हे फॅरिंग्समधून वाईन पाईपमध्ये जाते. म्हणजे लक्षात घ्या, घशामधून ज्या दोन नळ्या निघतात, वाईन पाईपमध्ये जी हवा आहे ती हवा वाईन पाईपमध्ये जाते आणि फूड पाईपमध्ये जाते. मात्र जर आपण जेवत असताना बोललो किंवा जर बोलत राहिलो, तर प्रत्येक वेळेस असं होत नाही, मात्र कधी कधी काय होते की आपण जेवत असताना आपल्याला ठसका येतो. म्हणजे जेवणही चालू आहेत आणि बोलणंही चालू आहेत, त्यावेळेस आपल्याला ठसका येतो. त्यावेळेस काय होतं, तर ते जे वाईन पाईपवरचं झाकण आहेत, लीड आहेत, हे जे लीड आहेत हे शेक होतं, ते हलतं आणि त्यामुळं जो अन्नाचा जो घास आहे तो तर जातो फूड पाईपमध्येच, मात्र त्या अन्नाचा काही भाग हा वाईंड पाईपमध्ये सुद्धा जातो आणि तो वाईन पाईपमध्ये अगदी थोडंफार जरी अन्नाचा भाग थोडा जरी गेला तरी आपल्याला जोराने ठसका येतो. आलं का लक्षात? आणि म्हणून जेवण करत असताना बोलायला नाही पाहिजे. जो आपल्याला वर प्रश्न विचारलेला होता त्याचा ह्या
उत्तर आहेत. पुढे आहेत वाइंड पाईप. आता आपण हा जो वाइंड पाईप आहे म्हणजे ट्रकिया, ठीक आहे, हा ट्रकिया दिसतोय तुम्हाला, या संदर्भातली माहिती घेऊ. वाइंड पाईप इज अ सॉलन ॲट द बिगिनिंग ड्यू टू द साऊंड बॉक्स. एक लक्षात घ्या, हा जो वाइंड पाईप आहे त्यामधला फॅरिंग्स हा भाग आपण पाहिला, लॅरिंग्स हा भाग थोडा खाली असतो आणि तो थोडा सॉलो झालेला असतो, फुगलेला असतो आणि तिथूनच आवाज पण निघतो. जर त्याला लॅरिंग्स म्हटलं जातं. पहा इथे फॅरिंग्स आणि लॅरिंग्स दाखवलेले आहेत. फॅरिंग्स वर आहेत आणि लॅरिंग्स हे खाली आहेत. आणि हा जो लॅरिंगचा भाग आहे, फॅरिंग्स हे वर आहेत इथे आणि लॅरिंग्स हे आहेत जे सॉलोन आहेत, थोडंसं फुगलेलं आहे. आणि यालाच आपण खऱ्या अर्थानं साऊंड बॉक्स असतो तिथे. जर लॅरिंग्स नसेल तर आपल्या तोंडामधून आवाज येत नाही, ठीक आहे. आणि हे लॅरिंग्स महत्त्वाचं आहे, ज्याला साऊंड बॉक्स म्हणून सुद्धा ओळखलं जातं, जे फॅरिंग्सच्या खाली असतं, ठीक आहे. वाइंड पाईप इज सॉलोन म्हणजे लॅरिंग्स इज सॉलोन ॲट द बिगिनिंग ड्यू टू द साऊंड बॉक्स, त्याला साऊंड बॉक्स म्हटलं जातं. वाइंड पाईप बायफर्केट्स. आता हा जो वाइंड पाईप जो आहे, हा जो वाइंड पाईप आहे हा दोन भागामध्ये विभागतो. हां, बायफर्केट्स, एक राईट लंगमध्ये जातो आणि एक भाग लेफ्ट लंगमध्ये जातो. तर हा जो बायफर्केट होतो त्याला आपण ब्रॉन्काय म्हणत असतो, ठीक आहे. बायफर्केट्स इन द थोरॅक्स. वन ब्रांच एंटर्स द राईट लंग अँड अदर इन टू द लेफ्ट लंग. आता आपण लंग्सचा अभ्यास करू, म्हणजे हा जो भाग आहे लंग्स, ठीक आहे, याचा अभ्यास करू. राईट लंग, लेफ्ट लंग, असे दोन लंग्स असतात. अ लंग इज प्रेझेंट ऑन आयदर साईड ऑफ द हार्ट इन थोरॅसिक कॅव्हिटी. लक्षात घ्या, हे जे आपल्याला इथे दिसतं, ही जी आहेत, हा राईट लंग आणि हा लेफ्ट लंग. हा ट्रकिया आहेत आणि हा बायफर्केट होतो, एक भाग राईटमध्ये एक भाग लेफ्टमध्ये. तर याला आपण ब्रॉन्काय म्हणत असतो, ठीक आहे. हे जे दोन्ही लंग्स जे असतात हे ज्या ठिकाणी असतात ते आपल्या छातीमध्ये असतात, बरोबर आहे. त्याला थोरॅसिक कॅव्हिटी म्हटलं जातं. त्याला काय म्हटलं जातं? थोरॅसिक कॅव्हिटी. आणि ह्या दोनही लंग्सच्या आत, लंग्सच्या आत नाही म्हणू आपण, लंग्सच्या मध्ये ज्या ठिकाणी, जिथे मी हे बोट ठेवून हे सर्कल काढत आहोत, या ठिकाणी हार्ट असतं, हृदय जे आहेत ज्याला आपण म्हणतो ते असतं. आणि हार्ट हे ब्लड पंपिंग करण्याचं काम करतं, जे आपण सर्क्युलेटरी सिस्टीममध्ये पुढल्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत, ठीक आहे. तर त्यानंतर काय की लंग्स इज प्रेझेंट ऑन द आयदर साइड ऑफ द हार्ट इन थोरॅसिक कॅव्हिटी. मॅक्झिमम एरिया ऑफ द थोरॅसिक कॅव्हिटी इज ऑक्युपाइड बाय द लंग्स. जास्तीत जास्त भाग त्या थोरॅसिक कॅव्हिटीचा लंग्सने कव्हर केला असतो. अँड दे कव्हर द मॅक्झिमम पार्ट ऑफ द हार्ट. आणि त्याच लंग्स जे आहेत त्या हार्टला कव्हर करतात. ईच लंग हॅज द डबल लेअर्ड कव्हरिंग. प्रत्येक लंग्सला डबल लेअर्ड कव्हरिंग असतं, दोन लेअर असतात. इट इज कॉल्ड ॲज द प्ल्युरा. लंग्स आर इलॅस्टिक लाईक स्पॉन्ज. लंग हे कसे असतात? अगदी इलॅस्टिक असतात, स्मूथ असतात आणि स्पॉन्जसारखे असतात. जे स्पंज तुम्हाला माहिती आहे त्यासारखे असतात. लंग्स आर मेड अप ऑफ द मेनी स्मॉल कंपार्टमेंट्स कॉल्ड ॲज अल्व्हिओलाय. हे अल्व्हिओलाय मी तुम्हाला आधीच सांगितलेले आहेत की जे ट्रकिया आहेत, ज्याला आपण वाइंड पाईप म्हणतो, तो दोन भागामध्ये विभागतो. एक भाग एका लंगमध्ये जातो, त्याला आपण ब्रॉन्काय म्हणतो. मग हा जो ब्रॉन्काय आहे याला ब्रांचेस असतात, त्याला आपण ब्रॉन्क्युओल्स म्हणतो. आणि त्या ब्रॉन्क्युओल्सच्या टोकावरती अगदी असा फुगीर भाग असतो, त्याला अल्व्हिओलाय म्हटलं जातं. हे बरेच कंपार्टमेंट्स असतात, स्मॉल कंपार्टमेंट्स लंग्समध्ये असतात. रिच नेटवर्क ऑफ द कॅपिलरीज. रिच नेटवर्क ऑफ द कॅपिलरीज इज प्रेझेंट अराउंड ईच अल्व्हिओलस. हे जे मग अल्व्हिओलस आहे त्या अल्व्हिओलसच्या भोवताल ब्लड कॅपिलरीज असतात. रक्ताच्या जे अगदी सर्वात बारीक बारीक नळे आहेत त्याला कॅपिलरीज म्हटलं जातं.
ठीक आहे. ज्या मोठ्या नळ्या आहेत त्याला आपण आर्टेरीज आणि व्हेन्स म्हणत असतो. रक्ताच्या मोठ्या ज्या नळ्या आहेत, जाड नळ्या, त्याला आपण आर्टेरीज व्हेन्स म्हणत असतो. मात्र जे छोट्या छोट्या ज्या नळ्या आहेत रक्ताच्याच, त्याला कॅपिलरीज म्हटलं जातं. आणि ह्या ब्लड कॅपिलरीज ज्या आहेत ह्या अल्व्हेओलायच्या भोवताल असतात. ठीक आहे. त्याची फिगर आपण जरा पाहू. इथे ही आहे, ते पहा. हा अल्व्हेओलाय आहेत आणि अल्व्हेओलायच्या भोवताल हे काय दिसत आहेत आपल्याला? अल्व्हेओलायच्या भोवताल हा अल्व्हेओलाय आहेत आणि याच्या भोवताल ही एक कॅपिलरीज आहेत. ह्या कॅपिलरीजमध्ये RBCs दाखवलेले आहेत तुम्हाला. लक्षात घ्या, हा अल्व्हेओलायची वॉल आणि या ब्लड कॅपिलरीची वॉल ह्या काय करत असतात? जो आपण नाकाद्वारे जो ऑक्सिजन घेतो तो ट्रकियामधून ब्रोंकिओलायमधून शेवटी तो अल्व्हेओलायमध्ये येतो. इथे ऑक्सिजन येतो तो O2 म्हणून. आणि हा ऑक्सिजन हा इथून हे जे कॅपिलरीज आहेत, हे जे आहेत हे ब्लड कॅपिलरीज आहेत. ठीक आहे. तर ह्या ब्लड कॅपिलरीज ज्या आहेत, त्या ब्लड कॅपिलरीजमध्ये हा ऑक्सिजन ब्लड कॅपिलरीमध्ये जातो आणि तो ब्लड कॅपिलरीमध्ये आला की मग हे जे RBCs आहेत, हे जे दिसत आहे तुम्हाला, हे RBC तो ऑक्सिजनचा मॉलिक्यूल घेऊन घेतो. कारण RBCs वरती काय असतं? हिमोग्लोबिन असतात. RBCमध्ये हिमोग्लोबिन असतं आणि तो हिमोग्लोबिन जो आहे तो त्या ऑक्सिजनला घेऊन घेतो. त्याच वेळेस हा RBCs काय करतो? कार्बन डायऑक्साईड रिलीज करतो आणि कार्बन डायऑक्साईड मग या वॉलमधून, ब्लड कॅपिलरीच्या वॉलमधून, अल्व्हिओलायच्या वॉलमधून अल्व्हिओलायमध्ये कार्बन डायऑक्साईड निघून जातो आणि हा कार्बन डायऑक्साईड मग पुढे ट्रकियामधून, नोजमधून बाहेर निघतो. ही प्रक्रिया या ठिकाणी चालत असते. त्यानंतर काय म्हटलं? वॉल्स ऑफ द अल्व्हिओलाय अँड कॅपिलरीज आर एक्स्ट्रीमली थिन. म्हणजे अल्व्हिओलाय आणि कॅपिलरीजची जी वॉल आहे ती अतिशय बारीक असते. गॅसियस एक्सचेंज कॅन इझिली टेक प्लेस across these thin walls. As large number of the alveoli is present in the lungs, larger surface is available for the gaseous exchange. हे गॅसियस एक्सचेंजसाठी जेवढे जास्त अल्व्हिओलाय असतील, जेवढ्या जास्त त्या ब्लड कॅपिलरीज असतील, तेवढं जास्त गॅस एक्सचेंज हे चांगलं होतं. आता हेच मी तुम्हाला सांगितलेलं आहे, एक्सचेंज ऑफ द गॅसेस इन लंग्स. गॅसियस एक्सचेंज ऑकर्स continuously while blood is circulating around the alveoli. An iron containing protein ज्याला हिमोग्लोबिन म्हटलं जातं, इज प्रेझेंट इन द RBC ऑफ द ब्लड. RBCs तुम्हाला दाखवलं, त्यामध्ये हिमोग्लोबिन असतं जे एक प्रोटीन आहे ज्यामध्ये आयर्न मॉलिक्यूल, आयर्न हा ॲटम असतो ज्याला हिमोग्लोबिन म्हटलं जातं. हा हिमोग्लोबिन काय करतो? हिमोग्लोबिन ॲब्सॉर्ब्स द ऑक्सिजन फ्रॉम द एअर विदिन अल्व्हिओलाय. सायमल्टेनियसली CO2 अँड वॉटर व्हेपर्स मूव्ह. आणि ऑक्सिजन घेतो आणि तो हिमोग्लोबिन काय करतो? कार्बन डायऑक्साईड जो सेलमधून आणलेला असतो तो सोडून देतो फ्रॉम ब्लड इन टू द अल्व्हिओलाय. आणि नंतर तो RBCने किंवा त्या हिमोग्लोबिनने कार्बन डायऑक्साईड सोडला की नंतर तो त्या ब्लड कॅपिलरीमधून अल्व्हिओलायमध्ये निघून जातो. Thus the oxygen is taken into the blood and CO2 and water vapors are removed from the blood and given out by exhalation. आणि नंतर ते कार्बन डायऑक्साईड आणि वॉटर वेपर्स हे एक्झिलेशनमधून बाहेर येतात. पुढे आहेत डायफ्राम. आता डायफ्राम मी तुम्हाला दाखवलेला आहे, हा भाग आहे, हा आहे डायफ्राम. ठीक आहे. हा डायफ्राम नेमका कुठे आहे? तर ह्या डायफ्रामच्या वरती असते थोरॅसिक कॅव्हिटी, ज्यामध्ये लंग्स आणि हार्ट असतात. आणि ह्या डायफ्रामच्या खाली असते ॲब्डॉमिनल कॅव्हिटी, म्हणजे इथे असते पोट. ठीक आहे. म्हणजे वर असते थोरॅसिक कॅव्हिटी आणि खाली असते ॲब्डॉमिनल कॅव्हिटी. ॲब्डॉमिनल कॅव्हिटी म्हणजे पोटाची जागा, थोरॅसिक कॅव्हिटी म्हणजे लंग्सची जागा. याच्यामध्ये हा डायफ्राम आहेत.
ठीक आहे. हा डायफ्राम काय करत असतो, हा वर गेला की ह्या लंग्सवरती प्रेशर येतं आणि त्या प्रेशरमुळं कार्बन डायऑक्साईड हे बाहेर निघतं या ट्रकियामधून. ठीक आहे. आणि हा डायफ्राम खाली गेला, ठीक आहे, खाली गेला की काय होते की या लंग्सवरचं प्रेशर हे कमी होऊन जातं आणि लंग्सवरचं प्रेशर कमी झालं की मग आपोआप नाकामधून ट्रकियामधून इथे ऑक्सिजन येतो, इथे ऑक्सिजन येतो. म्हणजे जेव्हा डायफ्राम खाली जातो तेव्हा लंग्सवरचं प्रेशर कमी होतं आणि ऑक्सिजन त्यामुळं नाकातून अगदी लंग्समध्ये येतो. जेव्हा हा डायफ्राम वर जातो तेव्हा लंग्सवरचं प्रेशर वाढतं आणि कार्बन डायऑक्साईड जो आहेत आणि वॉटर वेपर्स आणि कार्बन डायऑक्साईड जो आहेत, जो अल्व्हिओलायमधून आलेला आहे, तो या ट्रकियाच्या माध्यमातून नाकाद्वारे बाहेर निघतो. म्हणजे या रेस्पिरेशनच्या प्रोसेसमध्ये या डायफ्रामचा अतिशय महत्त्वाचा रोल आहे. ठीक आहे. तेच आपल्याला या ठिकाणी सांगितलेलं आहे. काय म्हटलेलं आहे जर आपण पाहू, इथे आपल्याला म्हटलेलं आहे की डायफ्राम, अ मस्क्युलर पार्टिशन इज प्रेझेंट ॲट द बेस ऑफ द थोरॅसिक केज. थोरॅसिक केज म्हणजे छातीचा पिंजरा. त्या छातीच्या पिंजऱ्याच्या खाली डायफ्राम हे असतं, जे मस्क्युलर आहेत, मसलपासून बनलेलं आहे. धिस पार्टिशन इज कॉल्ड ॲज डायफ्राम. इट इज प्रेझेंट बिटवीन अप्पर थोरॅसिक कॅव्हिटी अँड लोअर ॲबडोमिनल कॅव्हिटी. ह्या दोघांच्यामध्ये हे डायफ्राम असतं. सायमल्टेनियस रायझिंग ऑफ रिब्स अँड लोअरिंग ऑफ diaphragm causes the decrease in the pressure on lungs. Due to this, air moves into the lungs through nose आणि त्यामध्ये ऑक्सिजन असतो. ठीक आहे. when ribs return to original position, the diaphragm rises up, present on the lungs increases, म्हणजे प्रेशर ऑन द लंग्स इन्क्रीजेस. ठीक आहे. त्यावेळेस लंग्सवरचं प्रेशर वाढतं. ड्यू टू धिस एअर मूव्ज आउट फ्रॉम इट थ्रू द नोज, आणि नोजमधून त्यावेळेस एअर बाहेर निघते, ज्यामध्ये कार्बन डायऑक्साईड आणि वॉटर वेपर्स असतात. कंटिन्युअस अपवर्ड अँड डाऊनवर्ड मुवमेंट ऑफ द डायफ्राम इज नेसेसरी टू ब्रिंग अबाउट द ब्रिदिंग. हे ब्रिदिंग होण्यासाठी जे श्वसनाची प्रक्रिया कंटिन्युअस चालू राहते, आपण बसलेलं असो, खेळत असो, झोपलेलं असो, तर हे कोणामुळं होते, तर हे डायफ्राममुळं होते. जे डायफ्राम ह्या थोरॅसिक कॅव्हिटीच्या, जे थोरॅसिक केज जो आहे, जो छातीचा पिंजरा आहे, त्याच्या खाली ही मस्क्युलर एक पार्टिशन आहेत. ह्यामुळं श्वसनाची प्रक्रिया आपल्या शरीरामध्ये व्यवस्थित चालू राहते. ते वर खाली झाल्यानं लंग्समधलं प्रेशर कमी जास्त होतं. प्रेशर कमी झालं की ऑक्सिजन म्हणजे एअर ही आत येते. प्रेशर वाढलं लंग्सवरचं तर एअर ही, कार्बन डायऑक्साईड असणारी एअर ही बाहेर निघते आणि ह्या पद्धतीनं ही प्रक्रिया सातत्यानं चालू राहते. अशा पद्धतीने आपण ही जी सिस्टीम जी आहेत, रेस्पिरेटरी सिस्टीम जी आहेत, ती अभ्यासलेली आहेत. पुढल्या पिरियडमध्ये आपण सर्क्युलेटरी किंवा पुढल्या व्हिडिओमध्ये आपण सर्क्युलेटरी सिस्टीम अभ्यासू.